नमस्ते आदाब। एसपी न्यूज़ 18 में आपका स्वागत है। मैं सादिक पठान और आप देख रहे हैं एसपी न्यूज़ 18। जलगांव ज़िला पुलिस दल के एसपी महेश्वर रेड्डी वो एलसीबी के तमाम अधिकारी व कर्मचारियों को मिली बड़ी सफलता। केंद्रीय मंत्री रक्षा खरसे के 3 पेट्रोल पंप पर 9 अक्टूबर को लूट की घटना का मामला सामने आया था, जिसमें जलगांव ज़िला एलसीबी व महेश्वर रेड्डी सर की मार्गदर्शन में इस केस की इन्वेस्टिगेशन की गई, जिसमें पुलिस को बड़ी महारत हासिल हुई। जलगांव ज़िले के एसपी व एलसीबी पथक ने अकोला और नासिक ज़िले में जाकर के आरोपियों को हिरासत में लिया। अभी पता चला है कि 6 आरोपी पुलिस की हिरासत में है और उनसे पूछताछ का मामला जारी है। 9 तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्याने 5 टीम्स काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या। 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिक मधून आणि 2 आरोपींना अकोला मधून अटक करण्यात आलेलं आहे। जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव, दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, तिसरा हर्षल बाविस्कर, चौथा रवींद्र बाविस्कर, प्रद्युम्न विरघाट आणि एक 6वा आरोपी आहे एक विधी संघर्षक बालक आहे। आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेले 3 देशी कट्टे आणि त्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस आणि 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल 2 असे ही सर्व जप्त करण्यात आलेले आहे। आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचा मूळचा रहिवासी आहे। त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळ मधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते। तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हे घडून आणले होते। हे 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षा खडसे मॅडमचा ओनर होते। याच्या सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या प्रकरणामध्ये डीव्हीआर वगैरे काहीच नव्हतं, तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीय यंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी सीसीटीव्ही आहे याची पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेलं आहे। 3 पेट्रोल पंपांच्या आधी किंवा इतर काही पेट्रोल पंपांवर असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाहीये, म्हणजे इतर कुठे काय केले काय या विषयावर आम्ही तपास करतो। जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू। या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणताही त्यांचं कुठले फुटेज नाही, वर्णन नाही, काहीच नव्हतं। जे काही त्यांनी दरोडा केल्याबरोबर सर्व डीव्हीआर आणि आजूबाजूचं जिथे कुठे सीसीटीव्ही नाहीये अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी टाइम त्यांनी निवडले की म्हणजे कमीत कमी लोक राहील, म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी ही काम केलं होते। त्यांचं आता तपासामध्ये असं निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डे मध्ये झालं होतं, पूर्ण एरिया जर थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाइम मध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांनी अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डीव्हीआर देखील त्यांनी घेऊन गेले होते। त्या डीव्हीआर जिथे कुठे त्यांनी नाश केला किंवा त्यांनी फेकलेला आहे तेही रिकव्हरी करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे। हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें ताकि हम आपको आगे की अपडेट दे सकें। जय हिंद, जय